छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना करून धर्मवीर श्री आनंद दिघे साहेब यांनाही मानवंदना करून आज शिवसेनेच्या मेळाव्याला उपस्थित असलेले संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री भुमरे साहेब यांचा सत्कारही आणि हिंदू गर्व गर्जना दसराव्या मेळ्यासाठी या जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी जमलेले माता बंधू आणि भगिनींनो, मी या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये बाजूला या मोठमोठाले मेळावे या ठिकाणी चालू आहे। त्या पाठचा मागचा उद्देश काही पत्रकारांनी विचारलं कशाची बैठक आहे। मला वाटतं भुमरे साहेबांचा तर सत्कार आहेच, पण त्याचबरोबर आमचा 5 तारखेचा जो मेळावा आहे त्या मेळाव्यामध्ये हिंदू गर्वगर्जना मेळाव्यामध्ये सर्व संभाजीनगर जिल्ह्यातून जवळपास 20-25 हजाराच्या वर या ठिकाणी सर्व लोक या ठिकाणी जाणार आहे। म्हणून माझी या ठिकाणच्या सर्व आमदारांना सुद्धा विनंती आहे। खऱ्या अर्थ या ठिकाणी आपले मंत्री महोदय आज अब्दुल साहेब यांनी सांगितलं, या ठिकाणी आमदार सिरसाट साहेब बसलेले आहे, बोरनार सर बसलेले आहे, त्याचबरोबर जिल्हा प्रमुख राजीवजी जंजाळे, त्याचबरोबर जी रमेशजी पवार आहे, या व्यासपीठावर मला आघाडीचे पदाधिकारी आहे, जुने आमचे सर्व पदाधिकारी आहे। मी या ठिकाणी त्यांना विनंती यासाठीच करणार आहे कारण की शेवटी आम्ही सर्वांनी ठरवलेल्या कशा पद्धतीने या ठिकाणी जायचं। आता काही लोक काही म्हणतात काय ऐकून घ्यायचं असतं, पण बोरणारचं पहिलाच माणूस आहे, माझ्या विरोधातच कोणी बोला ना काय मला कळलं ना, एक शब्दही काढायला तयार नाही, व्हॉट्सअपही टाकायला तयार नाही। तर आम्ही म्हणतो आम्ही ज्या प्रेमाने बाळासाहेबांनी आम्हाला दिलेली शिकवण आहे, या संघटनेमध्ये 38 वर्ष आम्हाला झाले, ज्या बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी असेल सिरसाट साहेब असेल, त्या काळातले आमचे सुभाष पाटील असतील नाव घेणार या ठिकाणी, रमेश चव्हाण जे वारलेले अनेक असे लोक आहे की ज्या काळामध्ये या शहराची परिस्थिती, या जिल्ह्याची परिस्थिती आणि या मराठवाड्याची परिस्थिती इतकी वाईट होती, त्या काळामध्ये आम्ही सर्वजणांना बाळासाहेबांचा आशीर्वाद मिळाला। त्याच्यामुळं आज संभाजीनगरमध्ये आम्ही जो उभा आहे आम्हाला आज विसरता येत नाही। आमदार, महापौर, चेअरमन, विरोधी पक्षनेता, जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, महानगर प्रमुख काय काय पदं दिले आता माझंही लक्षात नाही। भुमरे साहेब एवढे पदं या ठिकाणी त्या काळामध्ये आम्हाला लोकांना मिळालेली आहे। पाठीमागची भूमिका ऐकत होती, त्या काळामध्ये सर्व येणाऱ्या आमच्या ग्रामीण भागाच्या माणसाला या शहरामध्ये येणारा त्रास होत होता, इथं कुठं जाती धर्माचा विषय नव्हता, पण ज्या काळामध्ये ज्यावेळेस काही मुस्लिम समाजाचे लोक शाबीरभाई जे होते त्या काळामधले त्या लोकांनी त्यावेळेस आमच्या ग्रामीण भागाच्या लोकांना भाजी घेऊन आले, हे घेऊन आले, ते त्रास द्यायचा प्रयत्न केला। त्याच्यामुळे त्यावेळेस या शहरामध्ये शिवसेनेची माननीय शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादाने या ठिकाणी शिवसेनेची स्थापना झाली। म्हणून मी वेळ येणार नाही, मला माहिती आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे, मी जास्त बोलत नाही, पण मला बोलायची सवयपेक्षा काम करायची सवय जास्त आहे, कारण की शेवटी काम करणं कर्तव्य असतं। आणि म्हणून मी या ठिकाणी एवढं सांगाल सर्वांना, या ठिकाणी पत्रकारांनी विचारलेलं आहे कसं जाणार, तुम्हाला ते खोके मिळाले का, तुम्हाला हे दिलं का, तुमचा एक मित्र कोणतरी आमचा म्हणतोय तुम्हाला खोके मिळाले तुम्ही घेऊन जाणार आहे, मला तुमचे खोके द्या, तुमचे माणसं जायला गाड्या नसेल तर आम्ही तुम्हाला करून देतो, काही चिंता करायची गरज नाही। कारण की शेवटी या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे साहेबाला प्रेम करणारे लोक आहे। आपण पाहिलं असेल पैठणची सभा असेल, सिल्लोडची सभा असेल, जळगावची सभा असेल, वैजापूरची सभा असेल, कुठल्या सभेला आम्ही या ठिकाणी लोकांना बोलवलं नाही। आणि काही लोकांना असं वाटतं की आता तुम्ही जाणार आहे काय, त्यांना कसं घेऊन जाणार आहे। आम्ही आमच्या पद्धतीने सर्व आमचे आमदार आमच्या ज्या पद्धतीने त्यांना बरोबर कसं घेऊन जायचं ते जाण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहे। मी एवढंच विनंती करणार आहे की ज्या ठिकाणी आपले जाणार आहे की आपल्याला जायला मुंबईला 4 रस्ते आहे, प्रत्येकांना वेगवेगळ्या रस्त्यामध्ये आता आम्ही माननीय भुमरे साहेबांना विनंती करणार आहे की सिरसाट साहेब, बोरनार साहेब, मी आणि आम्ही दोन्ही जिल्हा प्रमुख आम्हाला आपण एक 5-6 वाजता बसून घेतलं तर त्या पद्धतीने कुठल्या तरी बाजूने वेगवेगळ्या एक एरियानी
कारण की प्रत्येक ठिकाणी जायला अडचण होऊ नये आणि कुठेही लोकांनाही अडचण होऊ नये यासाठी आम्ही या प्रयत्न करणार आहे. आलेल्या सर्व बंधू भगिनींना आणि मातांना सर्वांना विनंती करतो, आलेल्या सर्व माझ्या त्या काळातले सर्व जुने शिवसैनिकसुद्धा या ठिकाणी बसलेले आहे, जे 1985 8 जूनचे लोक आहे या ठिकाणी आलेले ते सर्व भेटले. सर्वांना विनंती करणार आहे की आपण 4ला किंवा 5ला, 4ला रात्री म्हणा, 5ला सकाळी म्हणा आपण निघू. आपण सर्वांना या ठिकाणी जास्तीत जास्त या महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा जिल्हा म्हणून आपल्या इथून सर्व शिवसैनिक या ठिकाणी जातील एवढीच आपल्याकडून अपेक्षा धरतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.